इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका, दरात 30% वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याचा अंदाज, तर कतारनं एलएनजीचं उत्पादन थांबवल्यामुळे उद्योगधंदे संकटात. पश्चिम आशियातील परिस्थिती सर्वांसाठी चिंतेचा विषय. भारत शांततेच्या बाजूनं, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं सभागृहात निवेदन. संतप्त विरोधकांचा लोकसभेत गोंधळ, तर राज्यसभेतनं सभात्याग. इराण आणि अमेरिका युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड. गुंतवणूकदारांचे 15 लाख कोटी पाण्यात. सोनं चांदीही निस्तेज. इराणचे नवे सर्वोच्च इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीची माहिती, तर 10व्या दिवशी इराणमधल्या मृतांचा आकडा 1255च्या घरात. मवियाला मिळणारी विधान परिषदेची एकमेव जागा उद्धव ठाकरेंना मिळावी, यासाठी ठाकरे सेना आग्रही. एकनाथ शिंदे दिलदार, पाठिंब्यासाठी फोन करावा. शिवसेनेचा ठाकरे सेनेला चिमटा. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवारांची धावाधाव सुरूच. दिल्लीत केजरीवालांच्या भेटीनंतर अखिलेश यादवांची ही भेट. चौकशीचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करण्याची मागणी. राज्यभरामध्ये उन्हाच्या झळा आणखी तीव्र. मुंबईचा पारा 40 ते 42 अंशांच्या घरात जाण्याचा अंदाज. घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.